नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप अभंग आजच्या लेक्चरला तुमचे हार्दिक स्वागत करतो. मागील 2 लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख यातील पहिले 2 मुद्दे अभ्यासले आहेत. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा अभ्यासला होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व. आज आपण तिसरा मुद्दा अभ्यासणार आहोत या प्रकरणातील तो म्हणजे आंतरप्रादेशिक किंवा देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या संकल्पनांमधील फरक, या संकल्पनांमधील असलेले साम्य. मागील 2 लेक्चरच्या अभ्यासावरून किंवा मागील 2 लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र काय आहे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं आपल्या दृष्टीने महत्त्व काय आहे याचा विचार केला आहे. यावरून आपल्याला या शास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती समजण्यास मदत होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण आंतरप्रादेशिक म्हणजे देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या 2 संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावायची आहे ती म्हणजे कोणत्याही देशाची जी अर्थव्यवस्था असते ती 3 क्षेत्रांनी मिळून बनते. ते क्षेत्र म्हणजे कोणते, तर पहिलं क्षेत्र आहे शेती क्षेत्र, दुसरं आहे उद्योग क्षेत्र आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्र. या तिन्ही क्षेत्रांची मिळून अर्थव्यवस्था बनत असते. जगातील कोणत्याही अर्थव्यवस्थेचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हे 3 क्षेत्र त्या अर्थव्यवस्थेत कार्यरत असल्याचे दिसून येते. आता या तिन्ही क्षेत्रांपैकी सेवा क्षेत्रामध्ये ज्या विविध सेवांचा समावेश होतो त्यामध्ये व्यापार ही महत्त्वाची सेवा आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाराला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे, कारण व्यापारामुळेच विविध देशांमध्ये वस्तू आणि सेवांचा प्रवाह झालेला आपल्याला दिसून येतो. एका देशाची आयात ही दुसऱ्या देशाची निर्यात असते, तर पहिल्या देशाची आयात ही तिसऱ्या देशाची निर्यात असते. म्हणजे व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक विकास घडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला हातभार लागलेला दिसून येतो. मग आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेले दुर्मिळ भांडवल असेल, तंत्रज्ञान असेल, यंत्रसामग्री असेल, याची देश आयात निर्यात करत असतात आणि त्याच्यातून लाभ मिळवत असतात. त्याचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात करीत असतो. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विकासाला जी खरी सुरुवात झाली किंवा जी चालना मिळाली ती 16व्या आणि 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आली त्यापासून झालेली आपल्याला दिसून येते. व्यापाराचा विकास मोठ्या प्रमाणात अनेक देशांमध्ये म्हणजे जगामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर घडून आलेला आहे. कारण नवीन भूप्रदेशांचा शोध, तांत्रिक प्रगती, संशोधन, दळणवळणाच्या साधनात झालेली वाढ इत्यादींमुळे जग अगदी जवळ आले आहे. आज जगातील कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था इतर देशांपासून वेगळी राहू शकत नाही, कारण जगातील सर्वच देशांनी जागतिकीकरणाचा स्वीकार केला आहे. तसेच आपल्या अर्थव्यवस्था या खुल्या केलेल्या आहेत, उदारीकरणाचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आज जग हे एक कुटुंब झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपल्याला व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे प्रकार कोणते आहेत, व्यापार निर्माण होण्याची कारणे कोणती यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधायची असेल तर व्यापार ही संकल्पना काय आहे ती समजून घेणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू म्हणून व्यापार या संकल्पनेचा अभ्यास केला जातो. आता आपण पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये व्यापार, अर्थ आणि प्रकार बघणार आहोत. व्यापाराचा अर्थ आपल्याला सांगता येतो तो म्हणजे जेव्हा 2 व्यक्ती, संस्था किंवा व्यक्ती समूह यांच्यात जी वस्तू आणि सेवांची कायदेशीर मार्गाने देवाणघेवाण होते त्यास व्यापार असे म्हणतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 2 व्यक्ती, 2 संस्था किंवा व्यक्ती समूह कुठल्या तर 2 देशातील असतील, एका प्रदेशातील असतील, यांच्यामध्ये जी वस्तू आणि सेवांची कोणत्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने देवाणघेवाण होत असते त्यास आपण व्यापार असे म्हणतो. उदाहरणार्थ
महाराष्ट्रातून साखर ही तामिळनाडूला निर्यात केली जाते. तामिळनाडूतून मसाल्याचे पदार्थ, चहा यांची आयात महाराष्ट्र करतो. तसेच हिमाचल प्रदेश, चंदीगड किंवा जम्मू काश्मीर मधून महाराष्ट्रात सफरचंदाची आयात होते. ही आयात निर्यात ही सगळी कायदेशीर मार्गाने आहे. जर इथं अफू, गांजा, चरस यांच्या खरेदी विक्रीला म्हणजेच व्यापाराला कायद्याने परवानगी दिलेली नाही. तो व्यापार कसा आहे? बेकायदेशीर आहे. म्हणून या ठिकाणी व्यापाराचा अर्थ समजून घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे दोन व्यक्ती, संस्था किंवा व्यक्ती समूह यांच्यात वस्तू आणि सेवांची जी कायदेशीर मार्गाने सरकारने परवानगी दिलेल्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांची देवाणघेवाण होते, त्याला आपण काय म्हणतो? व्यापार असे म्हणतो. दुसरी एक आपण व्याख्या बघणार आहोत. आता बघा, व्यापार का सुरू होतो? म्हणजेच लोक वस्तूंची खरेदी विक्री का करतात? जो विक्री करणारा घटक आहे त्याला नफा मिळवायचा असतो आणि जो खरेदी करणारा घटक आहे त्याला त्यापासून काय मिळत असतं? समाधान मिळत असतं किंवा त्याची गरज पूर्ण होते, म्हणजे उपयोगिता मिळते. म्हणून आपल्याला या ठिकाणी दुसरी व्याख्या अशी सांगता येते, जेव्हा लाभ किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने विशिष्ट व्यक्ती, व्यक्ती समूह, संस्था किंवा सरकार यांच्यामध्ये वस्तू व सेवांची जी खरेदी विक्री होते त्याला आपण काय म्हणतो? व्यापार असे म्हणतो. त्यानंतर आता आपल्याला व्यापाराचे प्रकार अभ्यासायचे आहेत. सर्वसाधारणपणे सनातनवादी जे अर्थशास्त्रज्ञ होते, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे कोण? तर आपल्याला ऍडम स्मिथचा उल्लेख करता येतो, डेव्हिड रिकार्डोचा करता येतो, मार्शल यांचा करता येतो. या अर्थतज्ञांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असे म्हटले जाते. मग या अर्थतज्ञांनी कोणत्याही देशाच्या व्यापाराचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे अंतर्गत व्यापार आणि दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आता या दोन संकल्पना काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिली संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे अंतर्गत व्यापार, इंटरनल ट्रेड. एकाच देशाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री होते त्याला अंतर्गत व्यापार असे म्हणतात. अशा विविध नावांनी अंतर्गत व्यापाराला देशांतर्गत व्यापार, राष्ट्रीय व्यापार, आंतर प्रादेशिक व्यापार आणि आंतरविभागीय व्यापार म्हणून देखील ओळखले जाते. हा व्यापार कसा आहे? देशाच्या भौगोलिक सीमांनी मर्यादित असणाऱ्या प्रदेशामध्ये होत असतो. यामध्ये देशातील, एका राज्यातील, प्रदेशातील वस्तू अन्य राज्यांमध्ये, प्रदेशांमध्ये नेऊन विकली जातात. उदाहरणार्थ, भारतातील आसाममध्ये निर्माण झालेला चहा किंवा महाराष्ट्रात निर्माण झालेली साखर यांची विक्री पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात, दमण दीव, चंदीगड, दादरा नगर हवेली यासारख्या वेगवेगळ्या घटक राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशात केली जाते. म्हणून या व्यापाराला आपण काय म्हणतो? देशांतर्गत व्यापार म्हणतो, अंतर्गत व्यापार म्हणतो किंवा राष्ट्रीय व्यापार, आंतरविभागीय व्यापार अशा वेगवेगळ्या नावांनी त्याचा उल्लेख केला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अंतर्गत व्यापार म्हणजे देशाच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्यामध्ये चालणारा व्यापार. थोडक्यात देशांतर्गत व्यापारात सहभागी झालेले वस्तूचे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक हे कसे आहेत? एकाच देशातील आहेत, परंतु ते वेगवेगळ्या प्रांतात वास्तव्य करतात किंवा राहतात. या सर्वांमध्ये वस्तू व सेवांची विक्री कशाच्या उद्देशाने केली जाते? तर लाभ मिळवण्याच्या किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने खरेदी विक्री होत असते. हा व्यापार देशांतर्गत पातळीवर मर्यादित झालेला असतो. तसेच हा व्यापार अतिशय सहज व सुलभपणे चालत असतो. याचं कारण म्हणजे काय? की देशातील राजकीय नियम असतील, कायदे असतील, कानून असतील, करांचे दर असतील, यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला समानता दिसून येते. म्हणून अंतर्गत व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षा थोडासा वेगळा आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे, असं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, अंतर्गत व्यापार हा देशातील विविध प्रदेशात, विविध घटक राज्यांमध्ये चाललेला असतो. त्या राज्यांमध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होत असते. ही खरेदी विक्री एक व्यक्ती करत असतो, व्यक्तींचा समूह करत असतो, एखादी उद्योग संस्था करत असते किंवा सरकार देखील करत असते. सरकारला देखील काही वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते, त्यात ते दुसऱ्या राज्यांकडून खरेदी करतात. दुसऱ्या राज्यातील
व्यापारी असतील, उद्योजक असतील, उद्योग संस्था असतील यांच्याकडून खरेदी करत असतात. उदाहरणार्थ आता आपण महाराष्ट्राचा विचार केला तर एसटी महामंडळ आहे नाही का. तर मग एसटी साठी काही जर तुम्हाला यंत्रसामग्रीची गरज असेल तर ती आपण दुसऱ्या घटक राज्यातून ती विकत घेत असतो. म्हणजे ती शासकीय खरेदी विक्री होती. सरकारला प्रशासन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची गरज असते, त्याची सरकार खरेदी करत असते. तसेच सरकार काही वस्तू देशातील नागरिकांना, घटक राज्यातील नागरिकांना पुरवत असते. उदाहरणार्थ आपली वैद्यकीय सेवा असेल, त्यानंतर वाहतूक सेवा असेल, त्यानंतर भ्रमणध्वनी, त्यालाच आपण टेलिफोन म्हणतो, या सेवा सरकारकडून पुरवल्या जातात. याची सुद्धा नाममात्र सरकार आपल्याकडून फीज वसूल करत असतं. तर या सगळ्यांना आपण देशांतर्गत व्यापार असं म्हणतो. यानंतर आपल्याला दुसरी संकल्पना अभ्यासायची आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता बघा विद्यार्थ्यांनो, अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. आता तुम्हाला अंतर्गत व्यापार ही संकल्पना समजली. आता त्या संकल्पनेवरून तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच इंटरनॅशनल ट्रेड, त्यालाच एक्सटर्नल ट्रेड असं किंवा फॉरेन ट्रेड असं देखील म्हटलं जातं. तर ती संकल्पना अगदी सहज समजते. आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की जो सर्व वस्तू व सेवांच्या बाबत स्वयंपूर्ण आहे. म्हणजेच काही वस्तू आणि सेवांची प्रत्येक देशाला एकमेकांकडून देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री करावीच लागते. ही देवाणघेवाण देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून केली जाते. कारण प्रत्येक देशात कसं आहे, सार्वभौम आहे, स्वतंत्र आहे. म्हणून अशा व्यापारास आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतो. उदाहरणार्थ भारताचा जपानशी होणारा व्यापार, भारताचा ऑस्ट्रेलियाशी होणारा व्यापार, भारताचा अरब राष्ट्रांशी होणारा व्यापार, मग त्यामध्ये इराण, इराक असतील किंवा सार्क राष्ट्रांशी होणारा व्यापार, सार्क मधील जे सभासद राष्ट्र आहे याचा अभ्यास आपण पुढे देशांतर्गत सहकार्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य यासारख्या ज्या संकल्पना आहे यामध्ये करणारच आहोत. आता मग आपल्याला या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ किंवा व्याख्या पाहिजे आहे ती म्हणजे बघा, जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशातील व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्यामध्ये होते तेव्हा त्यास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापारालाच विदेश व्यापार किंवा बाह्य व्यापार अशा नावांनी देखील ओळखले जाते. आता बघा, या व्यापारात एका देशातील वस्तू दुसऱ्या देशात निर्यात केल्या जातात. तसेच देशात ज्या वस्तूंचे उत्पादन होत नाही अशा वस्तूंची आयात दुसऱ्या देशातून केली जाते. म्हणून या व्यापाराला आयात निर्यात व्यापार असे देखील म्हटले जाते. उदाहरणार्थ भारतातून चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, चामड्याच्या वस्तूंची अमेरिका, इंग्लंड, जपान इत्यादी देशांना केली जाणारी निर्यात, तर अरब राष्ट्रांकडून पेट्रोल, डिझेल आणि अमेरिका, जपान इत्यादी देशातून केली जाणारी यंत्रसामग्रीची आयात याला आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन महत्त्वाचे घटक आहेत, ते म्हणजे देशातून ज्या वस्तू आणि सेवा दुसऱ्या देशाला विकल्या जातात त्याला आपण निर्यात व्यापार असे म्हणतो. आणि देशाच्या विकासासाठी देशाच्या मध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणं शक्य होत नाही अशा वस्तू आणि सेवा आपण दुसऱ्या देशाकडून खरेदी करतो त्याला आयात व्यापार असे म्हटले जाते. या दोन संकल्पना आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशांतर्गत व्यापारापेक्षा तुलनेने वेगळा असल्याचे दिसते. का दिसतं असं, तर देशांतर्गत व्यापार हा देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये चालतो, बरोबर. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय व्यापार हा मात्र दोन देशांमध्ये चालतो. म्हणजे येथे वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री देशाच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत त्या सोडून केली जाते, त्या बाहेर केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला या दोन संकल्पनांतील फरक लक्षात आला असेल. आता देशांतर्गत व्यापारापेक्षा तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापार कठीण, गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट आहे. याचं कारण म्हणजे या व्यापारात सहभागी होणाऱ्या दोन देशातील व्यापार विषयक नियम, कायदे तसेच चलन वेगवेगळे असते. व्यापारात सहभागी होणारे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक
हे देखील वेगवेगळ्या देशातील असतात. त्यामुळे देशांतर्गत व्यापाराच्या तुलनेने आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्वरूप थोडंसं आपल्याला गुंतागुंतीचं आणि क्लिष्ट असल्याचं दिसून येतं. आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य. बघा आता आपण देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन संकल्पनांचा अभ्यास केला, त्यांची काही वैशिष्ट्ये पाहिली, त्यांचा अर्थ पाहिला. यावरून आता आपल्याला या दोन व्यापारामध्ये काय साम्य आहे तर त्याचा अभ्यास करायचा आहे. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही बाबतीत साम्य दिसून येतं. याबाबत अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला मतभेद दिसून येतात. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी भौगोलिक सीमा या निकषाच्या आधारे व्यापाराचे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्गीकरण केले, हे आपण अभ्यासलं. तर बर्टिल ओहलीन आणि हॅबरलर या अर्थशास्त्रज्ञांनी अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात काहीही फरक नाही असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे त्यांना व्यापाराचे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे वर्गीकरण मान्य नाही. आता हे वर्गीकरण त्यांना का मान्य नाही याबाबत त्यांनी पुढील प्रमाणे आपले मत मांडले आहेत. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात काही बाबतीत साम्य आहे हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे दोन पक्षांचा सहभाग. व्यापार हा ग्राहक व विक्रेता या दोन पक्षांमध्ये चालत असतो. बाजारात दोन पक्षांचे अस्तित्व असेल तरच व्यापार सुरू होतो. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्यामध्ये वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार होत असतात, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. दुसरा मुद्दा आपल्याला या दोन व्यापारातील साम्य दर्शविणारा स्पष्ट करता येतो तो म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यापार कोणत्याही स्वरूपाचा असो, कोणत्याही प्रदेशातील असो, तो अंतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असो, या व्यापारामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री किंवा विनिमय केला जात असतो. या दोन्ही प्रकारच्या व्यापारात व्यापार होणाऱ्या गोष्टींबाबत साम्य दिसून येते. उदाहरणार्थ कोकणातील आंबा भारताच्या इतर घटक राज्यात, केंद्रशासित प्रदेशात तसेच अमेरिका आणि इतर देशांमध्ये विकला जातो. म्हणजे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. याबाबत दोन्हीमध्ये आपल्याला साम्य असल्याचे स्पष्ट करता येते. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे संस्थांचे मार्गदर्शन व मदत. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये व्यापाराला मदत व मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांची मदत व्यक्ती, उद्योग संस्था व्यापार विषयक अडचणी दूर करण्यासाठी घेत असतात. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला साम्याचा स्पष्ट करायचा आहे तो म्हणजे नफा. दोन्ही प्रकारच्या व्यापारात नफा मिळवणे किंवा लाभ मिळवणे हे उद्दिष्ट असल्याचे आपल्याला दिसते. व्यक्ती आणि संस्थांचा मुख्य हेतूचा व्यापार करण्यामागील हा असतो तो म्हणजे नफा मिळवणे. अंतर्गत पातळीवर लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातील, घटक राज्यातील लोकांमध्ये वस्तूची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात आणि आयात व्यापाराच्या माध्यमातून दोन व्यक्ती समूह किंवा उद्योग संस्था लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे ऐच्छिक स्वरूप. व्यापाराचं स्वरूप हे कसं आहे, ऐच्छिक आहे. या दोन्ही बाबतीमध्ये अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्याला साम्य दिसून येतं, कारण व्यापार करणे ही ऐच्छिक गोष्ट आहे. एकमेकांच्या वस्तू आणि सेवांची स्वेच्छेने आणि कायदेशीर मार्गाने देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री केली जाते. दोन्ही व्यापारांमध्ये सरकारचे नियम, कायदे, नियंत्रणे कोणत्याही वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीची सक्ती करू शकत नाही. म्हणजेच खरेदी विक्री ही ऐच्छिक स्वरूपाची आहे. म्हणजेच दोन्ही व्यापाराचं स्वरूप हे कसं आहे, ऐच्छिक आहे. त्यानंतर सहावा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे या दोन्ही व्यापारातील साम्य सांगणारा तो म्हणजे सामाजिक आणि राजकीय संबंध. देशांतर्गत पातळीवर जेव्हा व्यापार दोन पक्षांमध्ये किंवा घटकांमध्ये सुरू होतो
तेव्हा विविध राज्यांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक संबंधांची देवाणघेवाण होत असते. देशांतर्गत व्यापाराप्रमाणेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होत असतात हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर 7वा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे जाहिरात. जाहिरातीचं उद्दिष्टच काय असतं? उत्पादक जाहिरात का करतात? तर वस्तूची विक्री वाढावी म्हणून. दोन्ही व्यापारामध्ये सहभागी असलेले जे घटक आहेत म्हणजेच व्यक्ती आहेत, संस्था आहेत, व्यक्तींचा समूह आहे, उद्योग संस्था आहे, या उत्पादित वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी आणि मागणीत वाढ व्हावी यासाठी वस्तूची जाहिरात विविध प्रकारे करीत असतात. यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. असे असले तरी देशांतर्गत पातळीवरील जाहिरातीच्या खर्चाच्या तुलनेने आंतरराष्ट्रीय पातळीवरील जाहिरात खर्च हा अधिक असतो. उदाहरणार्थ रिलायन्स, टाटा, त्यानंतर एअरटेल असेल, सॅमसंग असेल, विवो असेल, नाही का, ओप्पो असेल, या ज्या मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत, यंत्रसामग्रीची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत, कार उत्पादक कंपन्या आहेत, या देशांतर्गत पातळीवर भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ह्या जाहिराती हिंदी माध्यमातून, मराठी माध्यमातून होत असतात. तर तामिळनाडू असेल तर तिथं तामिळी भाषेमधून होतात. इकडे उत्तर भारतामध्ये तुम्ही गेलं तर हिंदी मधून त्यांचा प्रसार केला जातो. या मागचा हेतू हा आहे की तिथे जे सामाजिक संदर्भ आहेत त्यांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हे जे घटक आहेत हे वस्तूची विक्री वाढवण्यासाठी देखील जाहिरात करीत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा अभ्यासायचा आहे या दोन्हींमधील साम्य सांगणारा तो म्हणजे श्रम विभागणी आणि विशेषीकरण. अंतर्गत म्हणजेच देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीमध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरण या एकाच तत्वाचा अवलंब केला जातो. सर्वसाधारणपणे देशाच्या ज्या भागात ज्या उत्पादनाला नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असते त्या वस्तूच्या उत्पादनावर लक्ष दिले जाते. भारताचे विचार करता भारतामध्ये आसाम या घटक राज्याचा विचार केला तर इथे चहा उत्पादनासाठी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल आहे म्हणून तेथे आपल्याला चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा विचार केला तर या ठिकाणी ऊसाचं उत्पादन जास्त होतं आणि ऊसापासून साखर निर्मिती केली जाते. पंजाब व हरियाणामध्ये गहू उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जातं कारण तिथली भौगोलिक नैसर्गिक परिस्थिती त्या पिकांच्या उत्पादनाला कशी आहे, अनुकूल आहे. म्हणजेच देशांतर्गत व्यापार हा प्रादेशिक श्रम विभागणीचे तत्व अंमलात आणतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील देशादेशांमधील नैसर्गिक परिस्थितीनुसार श्रम विभागणी आणि विशेषीकरण झाल्याचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ भारतात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. अरब राष्ट्रांमध्ये म्हणजेच इराण, इराक, सौदी अरेबिया या देशांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं खनिज तेल याबाबत नैसर्गिक अनुकूलता आहे म्हणून तेथे मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादन केलं जातं. त्याबाबत विशेषीकरण केलं जातं आणि त्याची निर्यात जगातील इतर घटक राज्यांना केली जाते आणि त्यातून नफा मिळवून देशाच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचं जे तत्व आहे त्याचा दोन्ही व्यापारामध्ये अवलंब केला जातो. यानंतर आपल्याला 9वा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे किंमत यंत्रणा. किंमत यंत्रणा ही सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रामधील संकल्पना आहे. हे तुम्ही मागील वर्षी अभ्यासलेलेच आहे. दोन्ही प्रकारच्या व्यापारात किंमत यंत्रणेला अतिशय महत्वाचं स्थान आहे. वस्तूची किंमत निश्चित करण्याचे कार्य कशाच्या माध्यमातून होते तर ते म्हणजे किंमत यंत्रणेच्या माध्यमातून होत असते. ज्या ठिकाणी वस्तू कमीत कमी किमतीला मिळतात तेथून त्या खरेदी केल्या जातात. उदाहरणार्थ काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा या घटक राज्यांमध्ये सफरचंदाचे दर कसे आहेत, कमी आहे म्हणून सफरचंद तिथून खरेदी करायचे आणि त्याची विक्री महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा यासारख्या ठिकाणी करायची जास्त किमतीला, म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय मिळतो, लाभ मिळतो. तसंच नागपूरची संत्री ही इतर ठिकाणच्या संबंधित वस्तूंच्या किमतीपेक्षा कशी आहे, कमी आहे, कमी किमतीला मिळते, त्यामुळे देशांतर्गत व्यापार घडून येतो. अरब राष्ट्रांमध्ये पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे
त्याची किंमत देखील तेथे तुलनेने कमी आहे. म्हणून भारतासारखे देश अरब राष्ट्रांकडून पेट्रोलियम पदार्थांची आयात करतात, कारण भारतामध्ये पेट्रोलियम पदार्थांचा शोध घेणं आणि त्याचं उत्पादन करणं हे तुलनेने अरब राष्ट्रांच्या तुलनेने जास्त खर्चिक आहे. त्यामुळे आपल्याला त्या पेट्रोलियम पदार्थांची या देशांकडून आयात करणं फायदेशीर आहे, म्हणून आपण ती आयात करत असतो. आणि या सर्व मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल ते म्हणजे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत साम्य दिसून येते. त्यामुळे हॅबरलर यासारखे अर्थशास्त्रज्ञ, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय व्यापार हा अंतर्गत व्यापाराचाच एक विशेष प्रकार आहे असे म्हणतात. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्वतंत्र अभ्यासाची व सिद्धांताची आवश्यकता वाटत नाही, हे आपल्याला या साम्यावरून दिसून येतं. यानंतर या मुद्द्यातील पुढचा जो उपप्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक. आता आपण अंतर्गत म्हणजे देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या, संकल्पना, तिची वैशिष्ट्ये समजून घेतली आहेत. तसेच अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामधील साम्य देखील पाहिलेलं आहे. यावरून आपल्याला अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक स्पष्ट करता येतो. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बरेच साम्य असले तरी दोन देशांमधील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार प्रभावित होत असतो. म्हणून अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक किंवा भेद अभ्यासणे आपल्याला आवश्यक आहे. प्राध्यापक किंडल बर्जर यांनी या दोन व्यापारातील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केला आहे. पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे फरकाचा, तो म्हणजे भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती. विविध देशांना लाभलेले भौगोलिक स्थान, हवामान, खनिजे इत्यादींमध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे देशाची भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती विचारात घेऊन विशिष्ट देश वस्तू व सेवांच्या उत्पादनाचे विशेषीकरण करतात. ज्या वस्तू जास्त उत्पादन खर्चात तयार होतात त्यांची आयात केली जाते, तर कमी उत्पादन खर्चात तयार होणाऱ्या वस्तूंची निर्यात करून विदेशी चलन मिळवले जाते. देशांतर्गत व्यापार मात्र उपलब्ध साधन सामग्रीच्या साहाय्याने तयार झालेल्या वस्तू व सेवांचा होत असतो. उदाहरणार्थ, भारतामध्ये नैसर्गिक परिस्थिती चांगली आहे, म्हणून भारताच्या विविध घटक राज्यांमध्ये आपल्याला कृषी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्याचं दिसून येतं. आपल्याकडे पेट्रोलियम पदार्थांचं उत्पादन करणं तुलनेने जास्त खर्चिक आहे, म्हणून ते आपण इराण, इराक, सौदी अरेबिया यासारख्या देशातून पेट्रोलियम पदार्थ म्हणजे पेट्रोल, डिझेल, त्यानंतर नैसर्गिक वायू यांची आयात करीत असतो. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा फरकाचा अभ्यासाचा आहे, तो म्हणजे कायदे, नियम व अटी. आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशामध्ये व्यापारविषयक स्वतंत्र कायदे, नियम व अटी ठरविलेल्या असतात. प्रत्येक देशाचे आयात निर्यात धोरण, व्यापारावरील नियंत्रणाचे स्वरूप कसे आहे वेगवेगळे असते. देशांतर्गत व्यापारावर मात्र फारसी नियंत्रणे नसतात. सर्व देशासाठी एकच कायदे, नियम असतात. त्यामुळे व्यापारातील गुंतागुंत कमी होण्यास मदत होते. तिसरा फरकाचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे चलन भिन्नता. जेव्हा व्यापार हा भौगोलिक सीमांच्या आतमध्येच म्हणजेच देशांतर्गत पातळीवर केला जातो, तेव्हा वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीसाठी फक्त देशी चलनच म्हणजेच राष्ट्रीय चलनाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, भारतातील विविध घटक राज्यांमध्ये होणारा व्यापार हा रुपयामध्ये होतो. या उलट आंतरराष्ट्रीय व्यापार विविध चलनांच्या माध्यमातून होत असतो, कारण प्रत्येक देशाचे चलन वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, भारतात रुपया, इंग्लंडमध्ये पौंड, अमेरिकेत डॉलर, जपानमध्ये येन या चलनांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, भारताने अमेरिकेला जर काही वस्तूंची निर्यात केली आणि अमेरिकेकडून काही वस्तूंची आयात केली, तर आपल्याला
भारत आणि अमेरिका यामध्ये डॉलरमध्ये आपल्याला व्यापार करावा लागेल, कारण ते दोन्ही देशांचं मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय पातळीवरचं चलन आहे. इंग्लंडशी जर व्यापार केला तर आपल्याला जे इंग्लंडकडे आपण ज्या वस्तूंची निर्यात केली त्याचा मोबदला आपल्याला पाऊंडामध्ये मिळेल आणि मग त्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवर विनिमय दर काय आहे त्यानुसार आपल्याला त्याची चलनाची अदलाबदल करावी लागते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार यामध्ये विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा जो कार्य करत असतो, जे चलन वापरलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. चौथा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे उत्पादन घटकांची गतिशीलता. उत्पादन घटकांची गतिशीलता म्हणजे काय, की उत्पादन घटक एका उत्पादन कार्यातून दुसऱ्या उत्पादन कार्यामध्ये सहभागी होणे किंवा स्थलांतरित होणे. देशांतर्गत पातळीवर उत्पादन घटक जेवढे गतिशील असतात तेवढे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नसतात. हा एक आपल्याला फरकाचा महत्वाचा मुद्दा इथे सांगता येतो. देशांतर्गत उत्पादन घटक गतिशील असल्याने वेगवेगळ्या प्रदेशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांच्या उत्पादन खर्चात फारसा फरक राहत नाही. भिन्न भाषा, चालीरीती, धर्म, कुटुंब, प्रेम, कायदेशीर बंधने, आंतरराष्ट्रीय बंधने इत्यादी अनेक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादन घटक कमी गतिशील असतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे उत्तर कोरियाचा आपल्याला देता येईल. उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही आहे, तेथे उत्पादन घटक फारसे गतिशील नाहीत. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर देशातील लोकांना तिथे व्यापाराच्या माध्यमातून जाण्यासाठी किंवा पर्यटनाच्या माध्यमातून तिथं पर्यटनासाठी जाण्यासाठी कायदेशीर फार मोठ्या प्रमाणात बंधने असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच सौदी अरेबिया असेल, इराण असेल, इराक असेल या देशांमध्ये पर्यटक जाण्यासाठी तयार होत नाही, कारण तिथली जी परिस्थिती आहे ती फार कठीण आहे, बिकट आहे, कारण तिथे मोठ्या प्रमाणात दहशतवाद आहे. तिथे स्वतःच्या जीविताचं संरक्षण होईल की नाही हे सांगता येत नाही. म्हणजे हे फरक आहे. तसं आपण गोव्याला जाऊ शकतो, दिल्लीला जाऊ शकतो, तिथे आपल्याला फारशी बंधनं राहत नाही, भाषेची अडचण येत नाही. त्यामुळे उत्पादन घटकांच्या गतिशीलतेमध्ये या दोन्ही व्यापारामध्ये आपल्याला काय दिसतं, फरक असल्याचं दिसून येतं. त्यानंतर आपल्याला पाचवा मुद्दा फरकाचा अभ्यासाचा आहे तो म्हणजे नियंत्रणे व निर्बंध. प्रत्येक देश स्वसंरक्षणासाठी आयात निर्यात व्यापारावर विविध प्रकारची नियंत्रणे व निर्बंध लावत असतो. उदाहरणार्थ आयात निर्यात परवाना, जकात व कोटा पद्धती, निर्यात अनुदान, अवपुंजन, आयात बंदी इत्यादी. देशांतर्गत व्यापारावर मात्र फारशी नियंत्रणे व निर्बंध नसतात, कारण देशातील राजकीय धोरणे, औद्योगिक धोरणे, भौगोलिक परिस्थिती जवळपास एकसारखी असते. त्यामुळे आपल्याला देशांतर्गत व्यापारावर फारशी नियंत्रणे किंवा निर्बंध दिसून येत नाही, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारावर अनेक देश नियंत्रणे व निर्बंध लादतात. उदाहरणार्थ भारत चीन जो संघर्ष झाला, सीमा संघर्ष, त्यामुळे भारताने चीनचे जे विविध ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण काय केलंय, निर्बंध लावलेत, बॅन लावलेत. तसेच चीन मधून जे आयात होते त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण काय केले, आयात कर लावलेला आहे. म्हणजे चीन मधून जी जास्तीत जास्त होणारी आयात काय केलेली आहे आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर आपल्याला पुढचा सहावा फरकाचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे व्यवहार तोल असंतुलन किंवा व्यवहार असंतुलन, त्याला आपण असे देखील म्हणू शकतो. अंतर्गत व्यापारात आयात निर्यातीवर कर लावणे, राजकीय निर्बंध लागू करणे, विशिष्ट वस्तूंना सवलती देणे या गोष्टींची गरज नसते. मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार करताना या गोष्टींचा विचार करावा लागतो, कारण व्यापारातून जी देणी घेणी निर्माण होतात त्यावरून व्यवहार तोल असंतुलनाची समस्या निर्माण होते. समजा एखाद्या देशाचा व्यवहार तोल प्रतिकूल होत राहिल्यास दुसऱ्या देशाची देणी कशी द्यायची हा प्रश्न उभा राहतो. अंतर्गत व्यापारात मात्र असे प्रश्न निर्माण होत नाही. उदाहरणार्थ आपण 1991 या वर्षाचं देऊ शकतो. 1991 मध्ये भारतावर आर्थिक संकट कोसळलं, आर्थिक अरिष्ट कोसळलं. याला सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे तर ते म्हणजे भारताच्या व्यवहार तोलामध्ये मोठ्या प्रमाणात असंतुलन निर्माण झालं होतं आणि ते दूर करण्यासाठी आपण मग आपली अर्थव्यवस्था ही काय केलेली आहे, जगासाठी मुक्त केलेली आहे, उदारीकरण केलेले आहे. जे
अर्थव्यवस्थेवर विविध प्रकारचे निर्बंध होते आणि लादलेले होते ते शिथिल केलेले आहे. म्हणजेच आपण नवीन आर्थिक धोरणाचा त्यावेळेस स्वीकार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला 7वा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न. देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामधील फरकाचा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार तोलात संतुलन निर्माण करण्यासाठी म्हणजेच आंतरराष्ट्रीय देणी-घेणी मिटविण्यासाठी प्रत्येक देशाला परकीय चलनाचा साठा जवळ बाळगावा लागतो. याला आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न असे म्हणतात. परंतु देशांतर्गत व्यापार हा एकाच चलनात केला जात असल्याने हा प्रश्न निर्माण होत नाही. अंतर्गत व्यापारात राज्यांमध्ये असा प्रश्न निर्माण झाला तर केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे तो आपोआप दूर केला जातो. म्हणजे विकासाच्या बाबतीत एखादं राज्य फार मोठ्या प्रमाणात पुढारलेलं असेल, विकसित असेल, तर काही राज्य मागासलेली असतात. मग अशा वेळेस आयात निर्यातीमध्ये या राज्यांमध्ये काही प्रश्न निर्माण होत असतील तर मग जो अर्थसंकल्प सादर केला जातो तर त्यामधून हा असमतोल आपोआप दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे काय केलं जातं, जे विकसित घटक राज्य आहे त्यांना अर्थसंकल्पातील निधी जो आहे तो तुलनेने कमी दिला जातो. मागासलेल्या जे घटक राज्य आहेत त्यांना तो निधी जास्त प्रमाणात दिला जातो. त्यांच्यासाठी त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकार तिथे हस्तक्षेप करत असतं, तिथे विविध योजनांचा अवलंब करीत असते. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा 8वा जो अभ्यासायचा आहे तर तो म्हणजे वेगवेगळी राष्ट्रीय धोरणे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि देशांतर्गत व्यापार यातील फरक स्पष्ट करणारा हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळे राष्ट्रीय धोरणे आहेत. प्रत्येक देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र अस्तित्व असते, कारण प्रत्येक देश हा कसा आहे, सार्वभौम आहे. त्यामुळे प्रत्येक देशाची चलनविषयक, वित्तीय, कामगारविषयक, औद्योगिक आणि व्यापारविषयक धोरणे ही कशी आपल्याला दिसून येतात, वेगवेगळी दिसून येतात. दुसऱ्या देशात राष्ट्रीय धोरणातील हस्तक्षेप मान्य केला जात नाही. अंतर्गत पातळीवर ही सगळी धोरणे समान असतात. त्यामुळे दोन्ही व्यापारात फरक करावा लागतो. उदाहरणार्थ, देशाच्या मध्यवर्ती बँकेने जर चलनविषयक धोरण जाहीर केलं तर ते चलनविषयक धोरण हे भारतातील किंवा त्या विशिष्ट देशातील सर्व प्रदेशात, सर्व घटक राज्यात लागू होत असतं. म्हणजे ते कसं आहे, समान आहे. तसे देशाच्या मध्यवर्ती सरकारने अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात जे काही कर विषयक निर्णय घेण्यात आलेले असतील ते देशातील सर्व घटक राज्य असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, त्यातील व्यक्ती समूह, उद्योग संस्था यावर समान असतात. त्यानंतर आपल्याला फरकाचा पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे वाहतूक खर्च. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वाहतूक खर्च करणे आवश्यक असते. देशांतर्गत व्यापारामध्ये तुलनेने वाहतूक खर्च कमी असतो. या उलट आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्च हा जास्त असतो. त्यामुळे वस्तूचा उत्पादन खर्च आणि पर्यायाने वस्तूची किंमत जास्त राहते. म्हणून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार शर्ती वेगवेगळ्या असतात. 10वा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे बाजारपेठेतील वेगळेपण. आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होणाऱ्या देशांमधील नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती, रूढी, परंपरा, चालीरीती, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, नियम, कायदे इत्यादींचे स्वरूप कसे असते, वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येक देश म्हणजे एक स्वतंत्र बाजारपेठ असते. देशांतर्गत व्यापाराचा विचार करता देशातील बाजारपेठ लोकांच्या आवडीनिवडी, भाषा, रूढी, परंपरा, कायदे, नियम इत्यादी दृष्टीने समान असते. उदाहरणार्थ, भारतामध्ये दिवाळी हा सण सगळीकडे साजरा केला जातो. दिवाळीत लागणाऱ्या वस्तू, त्यानंतर जे काही आपण घटक आहेत ते समान पातळीवर असतात. देशामध्ये त्यांची खरेदी विक्री होत असते. या उलट जर दोन देशांचा विचार केला तर भारतामध्ये दिवाळी या सणाला आवश्यक असणारे जे कपडे असतील, शोभेच्या वस्तू असेल, त्या दृष्टीने दोन घटक राज्यांमध्ये खरेदी विक्री केली जाते किंवा काही प्रमाणात दुसऱ्या देशातून त्या वस्तूंची आयात केली जाते. तसंच भारतामध्ये दिवाळी हा सण एक महत्वाचा सण आहे. त्याबरोबरच गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, नाही का, या
सणांचा आपण इथे उल्लेख करू शकतो. तर अमेरिकेमध्ये ख्रिसमस नाही का, जे अनेक देशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये नाताळ. नाताळ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मग नाताळ या सणाच्या निमित्ताने त्यांना जे आवश्यक असणारं जे काही साहित्य आहे ते त्या देशातील घटक राज्यांमधून असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर घटक राज्यांमधून असेल, तर त्यांची आयात निर्यात केली जाते. भारतातून गुलाब फुलांची युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. तसेच रत्नागिरीचा हापूस असेल, कोकणातील हापूस आंबा असेल, त्याची युरोपीय संघराज्यात मोठ्या प्रमाणे निर्यात केली जाते. तर याचा आपल्याला इथे उल्लेख करता येईल. त्यानंतर पुढचा आपल्याला महत्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे उत्पादन तंत्र व भांडवली साधनांमध्ये फरक आहे. देशांतर्गत व्यापार क्षेत्रात उत्पादन तंत्र व भांडवली साधने जवळपास एकसारखी असतात. मात्र विविध देशातील स्थिती याबाबत भिन्न असते. विकसित देशात आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर करून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण वस्तूचे कमी उत्पादन खर्चात उत्पादन केले जाते. त्यामुळे अल्पविकसित व विकसनशील देश उत्पादन विषयक आधुनिक तंत्रज्ञान व साधने याबाबत विकसित देशांवर अवलंबून असतात. म्हणून दोन्ही व्यापारात फरक आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सारांश आपल्याला बघायचा आहे. आजच्या जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार, देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यापारातील साम्य व फरक याचा अभ्यास केला आहे. या वरील सगळ्या विश्लेषणावरून आपल्याला देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप, व्याप्ती समजण्यास मदत होते. तसेच देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात काही बाबतीत साम्य व काही बाबतीत फरक असल्याचे दिसून येतं. धन्यवाद.